श्री गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या जन्मतिथीनिमित्त संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पुण्यभूमीत सामूहिक अग्निहोत्र हा कार्यक्रम सत्यधर्म सेवा आश्रम देहू यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाअंतर्गत भव्य अग्निहोत्र, ध्यान, नामस्मरण व महाआरती, महाप्रसाद असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर पुरुषोत्तम राजेमवाले, अध्यक्ष, गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन यांचे अग्निहोत्र जीवनशैली या विषयावर व्याख्यान झाले। अग्निहोत्र काय आहे? सूर्योदय सूर्यास्ताला करण्याचा साधा सोपा विधी आहे। इथले बहुतेक लोक अग्निहोत्र करणारे असतील, ज्यांना नसतील त्यांच्यासाठी सांगतो। काय अग्निहोत्र आहे? आत्ता जसं आपण केलं, हा संध्याकाळचा सूर्यास्ताचा अग्निहोत्राचा विधी होता। सगळे मिळून 5 ते 7 मिनिटं लागतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायला। दर सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला आपल्या स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताला प्रत्येक ठिकाणचं सूर्योदय सूर्यास्ताची वेळ वेगळी असते। साहित्य काय लागतं? हे असं एक तांब्याचं पात्र, गाईच्या शेण्या, थोडंसं तांदूळ आणि गाईचं तूप। इतक्या साध्या सोप्या ह्या विधीमधनं काय साध्य होतंय? वेद असं म्हणतात की सायं सायं ग्रहपतीर्नो अग्नी प्रातः प्रातः सौमनस्य दाता। सूर्योदयाला केलेल्या अग्निहोत्राचा जो काही बेनिफिट आहे, जो काही लाभ आहे, तो सूर्यास्तापर्यंत राहतो आणि सूर्यास्ताला केलेल्या अग्निहोत्राचा लाभ हा दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत राहतो। काय लाभ राहतं? सौमनस्य प्राप्त होतं, मनाची उच्चतर अवस्था प्राप्त होते। अग्निहोत्राने काय साध्य होतं की वैश्विक ऊर्जा जी आहे त्याच्यामध्ये आपल्या ठायी असलेली ऊर्जा सम्मिलित होते आणि आपल्या मनामध्ये एक अशी तरल अवस्था निर्माण होते ज्याच्यामधने आपल्या मनामध्ये उच्चतर भाव निर्माण व्हायला संधी मिळते। पण मूलतः अग्निहोत्र काय करावं? सौमनस्य मिळावं म्हणून करावं। जर मनामध्ये सकारात्मकता निर्माण झाली, सामर्थ्यावर विश्वास निर्माण झाला, आत्मविश्वासाची स्थिती निर्माण झाली, तर जीवन सामर्थ्याने सक्षमपणे जगता याची संधी मिळते। आपल्या स्वत्वामध्ये आत्मविश्वास तयार व्हायला लागतो, ताणतणाव कमी होतो, रोगराई कमी व्हायला लागते। कार्यक्रमाचा सुरुवातीला परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या पादुकाचे आगमन झाले। यावेळी भक्ती संगीताचाही कार्यक्रम करण्यात आला। यावेळी मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले। डॉक्टर पुरुषोत्तम राजेमवाले, श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले, माजी नगरसेविका सुमनताई पवळे, गुरुवर्य पुंडलिक महाराज गरुड, राज्यमंत्री रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, मावळचे आमदार सुनील शेळके, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, सरिता सानी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक विशाल परदेशी व देहू नगर पंचायतच्या नगरसेविका पौर्णिमा परदेशी यांनी केले होते। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी घेतलेला या धार्मिक बातमीचा आढावा पाहूयात।